महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात झालेल्या मतदारांच्या वाढीचा हिशोब आतापर्यंत देऊ न शकल्यामुळे निवडणूक आयोगाच्या पक्षपाती धोरणावर चर्चा गरम असतानाच आता 2 महिन्यात होऊ घातलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत मात्र निवडणूक आयोग नवा गेम खेळून विरोधी पक्षांना निवडणुकीपूर्वीच पराभूत करण्याच्या तयारीत दिसत आहे। निवडणूक आयोगाच्या या नव्या गेममुळे सध्या बिहारमध्ये वातावरण तापलेले असून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर निवडणुकीपूर्वीच संशय व्यक्त होत आहे। विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि बिहार सरकारवर गंभीर आरोप केले आहेत। निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या नव्या मतदार यादी रिव्हिजन कार्यक्रम एका नियोजित कटाचा भाग आहे। गरिबांना आणि वंचितांना मतदानापासून दूर ठेवण्यासाठी हा घाट घातल्याचं त्यांनी म्हटलं आहे। तेजस्वी यादव म्हणाले की सध्या बिहारमध्ये अनेक भागात पुराची स्थिती निर्माण झाली आहे। अशा वेळी मतदार यादीत नव्याने फेरफार करणे म्हणजे निव्वळ एक अव्यवहार्य आणि संशयास्पद पाऊल आहे। भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांना निवडणुकीत पराभवाची भीती वाटत आहे, म्हणूनच मतदार यादीत छुप्या मार्गाने छेडछाड करून मतांचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। नव्या मतदार यादीसाठी नवी कागदपत्रे मागवली जात आहेत। त्यामध्ये पालकांचे जन्म प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्र बहुतांश गरीब आणि मागासवर्गीय लोकांकडे नाहीत। त्यामुळे सर्वप्रथम त्यांचे मतदानाचा हक्क हिरावले जातील, त्यानंतर त्यांचं रेशन आणि पेन्शनसुद्धा बंद केला जाईल असा दावा त्यांनी केला आहे। मतदार यादीत छेडछाड करण्याचा हा सर्व कट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशावरून रचण्यात आला। मतदार यादीत फेरफार करण्यासाठीच नितीश कुमार यांनी केंद्र सरकारकडून दबाव आणला। त्यासाठीच नितीश कुमारांच्या सतत दिल्ली वारी होत असतात असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पंतप्रधान मोदी घाबरले आहेत। त्यांना गरिबांची नावे मतदार यादीतून काढून टाकायची आहेत। त्यांना समाजातील गरीब वर्गाकडून, समाजातील मागासवर्गीयांकडून मतदानाचा अधिकार हिसकावून घ्यायचा आहे, तेजस्वी यादव यांनी पत्रकारांना सांगितले। नोव्हेंबर 2025मध्ये बिहार विधानसभा निवडणुका होणार असल्याने भारतीय निवडणूक आयोगाने शुक्रवार 27 जून रोजी बिहारसाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याचे निर्देश दिले आहेत। मतदार यादी सुधारणेवर टीका करत राजद नेते तेजस्वी यादव यांनी निवडणुकीच्या फक्त 2 महिने आधी हे का केले जात आहे असा प्रश्न विचारला आणि असा दावा केला की निवडणूक आयोगाने मागितलेली कागदपत्रे अशी आहेत जी समाजातील गरीब घटकांना मिळू शकणार नाहीत। निवडणुकीच्या 2 महिने आधी हे का केले जात आहे? 25 दिवसात 8 कोटी लोकांसाठी मतदार यादी विकसित करणे शक्य आहे का? मागितलेली कागदपत्रे अशी आहेत की जी गरिबांकडे नसतील। आमचे शिष्टमंडळ या प्रकरणाबाबत निवडणूक आयोगाकडे संपर्क साधेन असे तेजस्वी यादव म्हणाले। निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत की सर्व मतदारांनी एक गणना फॉर्म सादर करावा आणि 2003 नंतर नोंदणी असलेल्यांनी त्यांचे नागरिकत्व सिद्ध करणारे कागदपत्रे अतिरिक्तपणे सादर करावीत। या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दल याला विरोध करणार असून गरज भासल्यास न्यायालयातही हा विषय नेला जाईल। तसेच इंडिया आघाडीतील नेते लवकरच दिल्लीतील निवडणूक आयोगाची भेट घेऊन आपला विरोध नोंदवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे। तर दुसरीकडे लोकप्रतिनिधित्व कायदा 1950 नुसार निवडणूक आयोग कोणत्याही वेळी कोणत्याही मतदारसंघासाठी किंवा मतदारसंघाच्या काही भागासाठी योग्य वाटेल त्या पद्धतीने मतदार यादीचे विशेष पुनरावलोकन करण्याचे निर्देश देऊ शकतो। निवडणूक आयोगाने म्हटले आहे की सर्व पात्र नागरिकांची नोंदणी व्हावी, अपात्र नावे काढून टाकावेत आणि प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक राहावी यासाठी ही सुधारणा अधिक तीव्र केली आहे। ही प्रक्रिया बुधवार 25 जून रोजी सुरू झाली आणि 30 सप्टेंबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर संपेल। निवडणूक आयोगाने बिहार मतदार याद्यांच्या सुधारणेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे। अनेक विरोधी पक्षांनी या निर्णयावर टीका केली आहे। यापूर्वी काँग्रेसने या सुधारणा प्रक्रियेला विरोध केला होता आणि म्हटले होते की
यामुळे राज्य यंत्रणेचा वापर करून मतदारांना जाणून बुजून वगळण्याचा धोका निर्माण होतो. काँग्रेसच्या नेत्यांच्या आणि तज्ज्ञांच्या सक्षम कृती गटाने एका निवेदनात म्हटले आहे की निवडणूक आयोगाने मतदार यादीची केलेली सुधारणा हा आजारापेक्षाही भयानक इलाज आहे. 2026च्या निवडणुकीपूर्वी आसाम, केरळ, पाँडेचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या 5 राज्यांमध्येही अशाच प्रकारची समीक्षा करण्याची निवडणूक आयोगाची योजना आहे.